आज बाजार उघडताच सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आली मोठी बातमी. सोने आणि चांदीचे दागिने बनवण्याची शेवटची संधी. नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही सोने किंवा चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर आजची बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे. आंतरराष्ट्रीय मार्केटमधून एक मोठी बातमी आली आहे. त्यामुळे आज सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये मोठा बदल पाहायला मिळाला आहे. अशात जाणून घेऊयात सोने आणि चांदी दोन्हीच्या किमतींमध्ये किती मोठी घसरण आली आहे किंवा तेजी, आणि येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. ही सर्व माहिती आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्येच देणार आहोत. याबरोबरच आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की तुमच्या शहरात आज 18 कॅरेट, 22 कॅरेट आणि 24 कॅरेट सोन्याचे दर काय चालले आहेत आणि सोने आणि चांदीचे भाव आणखी किती खाली जाऊ शकतात. कधीपर्यंत स्वस्त मिळेल सोने आणि गुंतवणूक करण्याची सर्वात योग्य वेळ कोणती राहील याची देखील संपूर्ण माहिती तुम्हाला इथेच मिळेल. तर जर तुम्ही येणाऱ्या दिवसात सोने किंवा चांदी खरेदी करू इच्छित असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून योग्य वेळी योग्य माहिती तुम्हाला मिळू शकेल. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला एक प्रश्न आहे. तुमच्या मते बाजारात सोन्याची योग्य किंमत काय असावी? खाली कमेंटमध्ये तुमचं मत नक्की लिहा. आणि जर तुम्ही अद्याप व्हिडिओला लाईक केले नसेल तर ताबडतोब करा, जेणेकरून रोज तुम्हाला सोने आणि चांदीचे ताजे भाव सर्वप्रथम मिळू शकतील. तर चला मित्रांनो, आज जाणून घेऊयात की आजच्या दिवशी सोने आणि चांदीचा ताजा दर काय चालला आहे. अशातच जाणून घेऊयात भारतीय सराफा बाजारानुसार आजचे चांदीचे ताजे भाव काय आहेत. आज 1 ग्रॅम चांदीचा भाव 264 रुपये आहे. 8 ग्राम चांदीचा भाव 2112 रुपये आहे. 10 ग्राम चांदीचा भाव 2640 रुपये आहे. 100 ग्राम चांदीचा भाव 26400 रुपये आहे. आणि 1 किलो चांदीचा भाव 2,64,000 रुपये आहे. आज बाजार उघडताच चांदीच्या किमतींमध्ये 1000 प्रति किलोग्रॅमची मोठी घसरण आली आहे. गेल्या 3-4 दिवसांपासून जागतिक शांततेवर ट्रम्प जोर देत आहेत. आणि जर इराण इस्रायलमध्ये आणि युक्रेन रशियामध्ये करार झाला तर येणाऱ्या दिवसात मोठी घसरण देखील पाहायला मिळू शकते. अशात आता जाणून घेऊया वरिष्ठ विश्लेषकांच्या मते येणाऱ्या दिवसात सोने आणि चांदी स्वस्त होईल की महाग. मित्रांनो, सर्वप्रथम वातावरण समजून घ्या. यावेळी जगात आर्थिक अनिश्चितता वाढली आहे. मोठमोठे देश कर्जात बुडाले आहेत. अमेरिकेचे कर्ज सातत्याने वाढत आहे. जर तिथे पुन्हा नोटा छापण्याचे धोरण म्हणजे क्वांटिटेटिव्ह इझिंग सुरू झाले तर याचा थेट फायदा सोन्याला मिळतो. कारण जेव्हा बाजारात जास्त पैसा येतो तेव्हा चलनाचे मूल्य कमी होते आणि लोक सुरक्षित गुंतवणुकीकडे पळतात, आणि ती सुरक्षित गुंतवणूक आहे सोने. दुसरी मोठी गोष्ट आहे केंद्रीय बँकांची खरेदी. गेल्या 4 वर्षापासून सातत्याने जगातील केंद्रीय बँका सोने खरेदी करत आहे. लक्षात ठेवा, हे लोक ट्रेडिंगसाठी खरेदी करत नाही. हे लोक साठे मजबूत करण्यासाठी खरेदी करत आहेत. आणि खास गोष्ट अशी की यांनी $2000 ते $5000 पर्यंत प्रत्येक पातळीवर सोने खरेदी केले आहे. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा की यांच्यासाठी किंमत जास्त महत्त्वाची नाही, त्यांच्यासाठी रणनीती महत्त्वाची आहे. जेव्हा मोठ्या शक्ती काहीतरी सातत्याने जमा करत असतील तेव्हा दीर्घावधीत त्याचा ट्रेंड वरच्या दिशेनेच तयार होतो. आता थोडी जिओपॉलिटिकल परिस्थिती पहा. रशिया युक्रेन युद्ध अजूनही पूर्णपणे संपलेले नाही. अमेरिका आणि इराणमध्ये तणाव कायम आहे. चीन आणि अमेरिकेमध्ये व्यापारी खेचाताण चालू राहते. अशा वातावरणात गुंतवणूकदार शेअर बाजारातून पैसे काढून सुरक्षित ठिकाणी लावतात. आणि मग तीच गोष्ट येते गोल्ड आणि सिल्वर. तिसरी मोठी थीम आहे डी-डॉलरायझेशन. ब्रिक्स देश प्रयत्न करत आहेत की डॉलरवर अवलंबित्व कमी करावे. जर देशांनी त्यांच्या साठ्यात डॉलरऐवजी सोने वाढवले तर सोन्याची मागणी वाढते. मागणी वाढली तर किंमत देखील हळूहळू वर जाईल. ही एका दिवसाची कहाणी नाही, हा एक संरचनात्मक बदल आहे. आता प्रश्न येतो, काय सोने सरळ वरच जाणार? नाही मित्रांनो, असे कधीही होत नाही. बाजार नेहमी वर खाली होतो. जर फेडरल रिझर्व्हने व्याजदर वाढवले, जर डॉलर मजबूत झाला, जर युद्धाचे वातावरण शांत झाले तर मधून 5%, 10%, अगदी 15%ची घसरण येऊ शकते. परंतु घसरणीचा अर्थ असा नाही की ट्रेंड बदलला, असे आवश्यक नाही. मोठ्या तेजी दरम्यान छोट्या घसरणी येत राहतात. मोतीलाल ओसवाल ग्रुपच्या अहवालानुसार पुढच्या 12 महिन्यात सोने आंतरराष्ट्रीय बाजारात $6000 पर्यंत जाऊ शकते. भारतीय बाजारात याचा अर्थ सुमारे 1,85,000 पर्यंतची पातळी असू शकते. आणि जर परिस्थिती जास्त बिघडली, जसे की अमेरिकेवर जर कर्ज संकट ओढवले तर मोठ्या प्रमाणावर नोटा छापल्या जातात किंवा अनेक देशांमध्ये तणाव वाढतो तर पुढच्या 3 वर्षात 8,000 पर्यंतची पातळी देखील पाहिली जाऊ शकते. म्हणजेच दीर्घावधीत चित्र तेजीचे बनत आहे. आता चांदीची ही बातमी करूया. चांदी फक्त मौल्यवान धातू नाही, हा औद्योगिक धातू आहे. सोलर पॅनल, इलेक्ट्रिक व्हेकल, इलेक्ट्रॉनिक्स सर्वत्र चांदीची गरज आहे. जर जग ग्रीन एनर्जीकडे वाढले तर चांदीची मागणी आणखी वेगवान होईल. म्हणून अनेकदा असे होते की जेव्हा सोने स्थिर राहते तेव्हा चांदी अधिक तेजी दाखवते.
परंतु चांदीत चढउतार जास्त असतो, म्हणून जोखीम देखील जास्त असते. याचबरोबर आता जाणून घेऊयात आज भारतीय सराफा बाजारानुसार 18 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज 18 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 12,850 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,02,800 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,28,500 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 12,85,000 रुपये आहे. आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव. आता सर्वात मोठा प्रश्न, येणाऱ्या दिवसात स्वस्त होईल की महाग? जर खूप कमी कालावधी म्हणजे 1 ते 2 महिन्यांची बातमी केली तर ओव्हरबॉट स्थितीत हलकी घसरण शक्य आहे, नफा वसुली येऊ शकते. परंतु जर 12 महिने ते 3 वर्षांचा दृष्टिकोन ठेवला तर रचना अजूनही तेजीच्या दिशेकडे निर्देश करत आहे. केंद्रीय बँकांची खरेदी, डिडॉलरायझेशन, जागतिक तणाव आणि संभाव्य मॉनिटरी इझिंग हे सर्व घटक सोन्याला आधार देत आहे. भारतीय गुंतवणूकदारांसाठी आणखी एक घटक आहे रुपया. जर रुपया डॉलरच्या तुलनेत कमकुवत झाला तर आंतरराष्ट्रीय बाजार स्थिर राहिलाही तरी भारतात सोने महाग होते. म्हणून आपण फक्त डॉलरचा भाव पाहू नये तर रुपयाची चाल देखील पाहावी. तर मित्रांनो, निष्कर्ष असा निघतो की अल्पावधीत चढ उतार राहतील, घसरण देखील येईल, परंतु मोठ्या चित्रात अजूनही बळकटी दिसत आहे. जे लोक ट्रेडिंग करतात त्यांनी प्रत्येक पातळीवर सावध राहिलं पाहिजे आणि जे लोक दीर्घकालीन गुंतवणूकदार आहेत त्यांनी घसरणीत हळूहळू खरेदीची रणनीती स्वीकारली पाहिजे. परंतु तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. सोने आणि चांदी दोन्ही यावेळी फक्त धातू नाहीत तर जागतिक आर्थिक अस्थिरतेविरुद्ध विम्याप्रमाणे काम करत आहेत. जोपर्यंत जगात अनिश्चितता कायम राहील तोपर्यंत यांची चमक पूर्णपणे फिकी पडताना दिसत नाही. मित्रांनो, बाजारात धीर हेच सर्वात मोठे शस्त्र आहे. भीती आणि लोभामध्ये संतुलन राखा. येणारे दिवस रोमांचक असू शकतात, परंतु समजदारीने पावले उचला. जर तुम्हाला आमचे विश्लेषण आवडत असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा. सोबतच जाणून घेऊयात आजचे 22 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय आहेत. आज भारतीय सराफा बाजारानुसार 22 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 15,500 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,24,000 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,55,000 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,50,000 रुपये आहे. आज बाजार उघडताच 22 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये 500 रुपये प्रति ग्रॅमची किरकोळ घसरण नोंदवली गेली आणि जर ट्रम्प टॅरिफबाबत त्यांच्या देशात चालू असलेल्या वादाचा करार झाला तर पुन्हा एकदा सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळू शकते. याचबरोबर आता जाणून घेऊयात मित्रांनो आजचे 24 कॅरेट सोन्याचे ताजे भाव काय चालले आहेत. त्यापूर्वी सर्व ग्राहकांना आमचा सल्ला आहे की जेव्हा तुम्ही सोने चांदी खरेदी करण्यासाठी बाजारात जाल तेव्हा नेहमी तपासून सोने चांदी खरेदी करा. सोबतच लक्षात ठेवा की तुम्ही जे काही सोने चांदी खरेदी करता त्यावर हॉलमार्क दिलेला असावा आणि हॉलमार्क पाहूनच सोने चांदी खरेदी करा, कारण यावरून सोने चांदीच्या शुद्धतेची ओळख करता येते. सोबतच तुम्हाला सांगायचे आहे की या व्हिडिओमध्ये सोने चांदीचे होलसेलचे भाव सांगितले गेले आहेत, म्हणून सोने चांदीच्या भावावर तुम्हाला 3% GST आणि मेकिंग चार्ज वेगळे द्यावे लागतील. आज 24 कॅरेट सोन्याच्या हिशोबाने 1 ग्रॅम सोन्याचा भाव 15,850 रुपये आहे. 8 ग्रॅम सोन्याचा भाव 1,26,800 रुपये आहे. 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1,58,500 रुपये आहे आणि 100 ग्रॅम सोन्याचा भाव 15,85,000 रुपये आहे. आज पुन्हा एकदा 24 कॅरेट सोन्याच्या किमतींमध्ये घसरण पाहायला मिळाली आणि 24 कॅरेट सोने 500 रुपये प्रति 10 ग्रॅम स्वस्त झाले आणि अपेक्षा आहे की पुढच्या काही दिवसात सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये आणखी घसरण येण्याची शक्यता आहे. दरम्यान सोने आणि चांदीच्या किमतींवर तुमचं काय मत आहे ते कमेंट करून नक्की कळवा.